नमस्ते विद्यार्थी मित्रों. मी प्राध्यापक पी डी खैरनार, महात्मा गांधी विद्या मंदिर मालेगाव कॅम्प संचलित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मानूर. विद्यार्थी मित्रों, आज आपण 11वी सायन्सच्या तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात करतोय. चॅप्टरचं नाव आहे बेसिक ॲनालिटिकल टेक्निक. आता ॲनालिटिकल टेक्निक किंवा ॲनालिसिस म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण आजारी असतो, आपण पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरकडे जातो. तो डॉक्टर आपल्या शरीरातलं रक्त घेतो आणि त्याचं तो काही केमिकल टेस्ट करून आपल्या शरीरामधली कशाची डेफिशियन्सी, त्यामुळे आपल्याला डिसीज कुठला झालेला आहे याचं तो निदान करतो. म्हणजे तो काय करतो, आपल्या ब्लडचं ॲनालिसिस करतो. मग थोडक्यात ॲनालिसिस म्हणजे काय, की एखाद्या सबस्टन्समध्ये कुठले घटक आहेत, त्याचं प्रमाण किती आहे, हे शोधण्याचं जे किंवा ही शोधण्याची जी प्रोसेस आहे, त्याला आपण ॲनालिसिस असं म्हणतो. मग त्या अनेक ॲनालिटिकलच्या टेक्निक आहेत. बेसिकली ॲनालिटिकलच्या 2 टेक्निक आहेत. पहिली प्युरिफिकेशन आणि दुसरी सेपरेशन. मग ॲनालिटिकल टेक्निक्स म्हणजे काय? द ॲनालिटिकल टेक्निक्स यूज फॉर ॲनालिसिस ऑफ केमिकल सबस्टन्स. बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स आर नेमली प्युरिफिकेशन अँड सेपरेशन. या बेसिक ॲनालिटिकल टेक्निक आहेत, प्युरिफिकेशन आणि सेपरेशन. केमिकल सबस्टन्स ऑकर इन नेचर इन इम्प्युअर फॉर्म. जे ज्यावेळेस एखादा केमिकल सबस्टन्स निसर्गामध्ये सापडतो, तर तो प्युअर फॉर्ममध्ये नसतो, तो क्रूड फॉर्ममध्ये किंवा इम्प्युअर फॉर्ममध्ये असतो आणि त्यामुळे त्याचं प्युरिफिकेशन पहिल्यांदा आपल्याला करावं लागतं. देअरफॉर बिफोर इन्व्हेस्टिगेशन देअर कंपोजिशन ऑफ प्रॉपर्टीज, इट इज इसेन्शियल टू ऑब्टेन देम इन प्युअर फॉर्म. दस फॉर प्युरिफिकेशन ऑफ केमिकल सबस्टन्स सम बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स आर यूज. आता ॲनालिटिकल टेक्निक्स कुठल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने सॉलिडच्या प्युरिफिकेशनसाठी कुठल्या टेक्निक वापरल्या जातात आणि लिक्विडच्या प्युरिफिकेशन कुठल्या टेक्निक वापरल्या जातात, याचं आपण आता डिटेल्समध्ये पाहणार आहोत. मग आता सॉलिडच्या प्युरिफिकेशनसाठी कुठल्या टेक्निक वापरल्या जातात, ते पहिली प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स. जो इम्प्युअर सॉलिड असतो, इम्प्युअर सॉलिडमध्ये 2 टाईपच्या इम्प्युरिटीज असतात. कुठल्या? सोल्युबल इम्प्युरिटी आणि दुसरी इनसोल्युबल इम्प्युरिटी. जी सोल्युबल इम्प्युरिटी आहे, सोल्युबल इम्प्युरिटी ही क्रिस्टलायझेशन प्रोसेसने बाहेर काढली जाते आणि इनसोल्युबल इम्प्युरिटी ही फिल्ट्रेशनने बाहेर काढली जाते. मग आता सोल्युबल इम्प्युरिटीज म्हणजे काय? विच आर सोल्युबल इन द सेम सॉल्वंट ॲज मेन सबस्टन्स. म्हणजे जो मेन सबस्टन्स आहे त्याच्याबरोबरच ती इम्प्युरिटी सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह झालेली असते. आणि इनसोल्युबल इम्प्युरिटीज म्हणजे विच आर नॉट सोल्युबल इन द सेम सॉल्वंट ॲज द सबस्टन्स. म्हणजे जो सबस्टन्स आपण क्रूड सबस्टन्स जो सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह केला आहे, त्याच्यामध्ये त्या सॉल्वंटमध्ये ती इम्प्युरिटी डिझॉल्व्ह होत नाही. Thus, from impure or crude solid, the insoluble impurity are removed by filtration. म्हणजे जी इनसोल्युबल इम्प्युरिटी ही फिल्ट्रेशन ह्या ॲनालिटिकल टेक्निकने बाहेर काढली जाते आणि सोल्युबल इम्प्युरिटी आर रिमूव्ह बाय क्रिस्टलायझेशन प्रोसेस. जी सोल्युबल इम्प्युरिटी जी डिझॉल्व्ह झालेली आहे, सॉल्वंटमध्ये जी डिझॉल्व्ह झालेली आहे, ती क्रिस्टलायझेशन प्रोसेसने बाहेर काढली जाते. आता पहिल्यांदा आपण फिल्ट्रेशन टेक्निक म्हणजे काय ती बघतोय. फिल्ट्रेशन ही अतिशय सोपी टेक्निक आहे. फिल्ट्रेशन म्हणजे काय, जसं आपण चहा तयार करतो आणि चहा तयार केल्यानंतर आपण तो गाळून घेतो. तर तो जी आपली वरची जी गाळणी आहे त्याच्यावर ते चहा जी पावडर आहे ती गाळणीवर वरती निघते. त्याला रेसिड्यू असं म्हणतात. त्याच्यामध्ये 2 बेसिक कन्सेप्ट आहेत. एक रेसिड्यू आणि फिल्ट्रेट. आणि तो वरची जी आपण सेपरेट करतो चहा पावडर, त्याला रेसिड्यू असं म्हणतात आणि कपामध्ये जो चहा तयार होतो त्याला फिल्ट्रेट असं म्हणतात. Filtration technique are similar to separating the tea leaves from decoction of tea or sand from mixture of sand and water. म्हणजे वाळू मिक्सर जर पाणी असेल तर त्याचं आपण काय करतो, फिल्ट्रेशन करतो. मग फिल्ट्रेशन ही जी प्रोसेस आहे ही कशा पद्धतीने केली जाते बघा. फिल्ट्रेशन ही अतिशय सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये कोनिकल फ्लास्क असतो. त्या कोनिकल फ्लास्कला आपण साधा फिल्टर पेपर असतो. त्या फिल्टर पेपरला प्रॉपर फोल्डिंग करून तो कोन शेपमध्ये तयार केला जातो. त्याच्यानंतर तो फिल्टर पेपर त्या कोनिकल फ्लास्कवर मॉइस्ट फॉर्ममध्ये फिट केला जातो. तो जो फनेल आहे तो स्टँडला फिट केला जातो. त्याच्यामध्ये ते ओतलं जातं. फिल्ट्रेट जे सोल्युशन आपल्याला फिल्टर करायचं आहे ते ओतलं जातं आणि जो रेसिड्यू आहे, इनसोल्युबल इम्प्युरिटी, ती फिल्टर पेपरवर वरती निघून येते. फिल्ट्रेशन इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ फिल्टर. Piece of filter paper is folded to form cone and filtrate in the funnel.
The funnel is fixed by stand and beaker is kept below it. Filtrate is poured on the filter paper. The insoluble part remaining on the filter paper is called as residue. म्हणजे फिल्टर पेपरवर जो इनसोल्युबल पार्ट आहे त्याला रेसिड्यू असं म्हणतात. अँड द लिक्विड कलेक्ट इन द बीकर इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेट. ही सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेस आहे. आता दुसरी जी दुसरी जी टेक्निक आहे फिल्ट्रेशनची ते फिल्ट्रेशन अंडर सक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की ही जी टेक्निक आहे ही फास्ट आहे आणि मोर इफिशियंट टेक्निक आहे दॅन सिम्पल फिल्ट्रेशन. व्हेन फिल्ट्रेशन इज कॅरिड आउट युझिंग व्हॅक्यूम पंप इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेशन अंडर सक्शन. It is faster and more efficient technique than simple filtration. It consists of thick wall conical flask with side arm. एक हा conical flask आहे आणि ह्या conical flask मध्ये हा एक side arm आहे. The flask is connected to the safety bottle by rubber tube through the side arm. याला एक rubber tube आहे, side arm ला rubber tube fit केलेली असते. The safety bottle is used to prevent sucking of the filtrate into the suction pump. A special porcelain funnel called as Buckner funnel. It is fitted to the conical flask with the help of rubber cork as shown फिगर. जे फिगरमध्ये जो एक्सपेरिमेंटल सेटअप दाखवलेले आहे तशा पद्धतीने हा बकनर फनेल हा फ्लाक्सला फिट केलेला आहे रबर कॉकने. त्या फ्लाक्सला एक रबर ट्यूब आहे ती इथं साईड आर्म फिट केलेली आहे. द बकनर फनेल हॅज पोरस सर्क्युलर बॉटम. अ सर्क्युलर filter paper of correct size is placed on the circular porous bottom of the Buckner funnel. The funnel and the flux is moist with drop of water. Suction is great starting the pump and filtration is carried out. The crystal are collect on the filter paper and filtrate in the flux. म्हणजे याच्यामध्ये ही मोर फास्टर आणि मोर इफिशियंट टेक्निक आहे. याच्यामध्ये ह्या साईड आर्म आहे इथून सक्शन केल्यामुळे काय होतं की ही प्रोसेस फास्ट होते आणि याच्यामध्ये चांगला रिझल्ट मिळतो. फिल्ट्रेट फ्लाक्समध्ये कलेक्ट होतो आणि हा जो रेसिड्यू आहे हा फिल्टर पेपरवरती कलेक्ट होतो. आता दुसरी जी टेक्निक आहे ही क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलायझेशन टेक्निक कशासाठी वापरलं जाते? क्रिस्टलायझेशन पुन्हा दोन टाईपचे आहेत, क्रिस्टलायझेशन आणि फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. त्याच्यामध्ये ही सिम्पल क्रिस्टलायझेशन ही जी टेक्निक आहे ही फक्त एकच सॉलिड असेल आणि तो जर इम्प्युअर असेल म्हणजे तो जर क्रूड फॉर्ममध्ये असेल तर त्याच्या प्युरिफिकेशनसाठी सिंगल सॉलिडच्या प्युरिफिकेशनसाठी क्रिस्टलायझेशन ही प्रोसेस वापरली जाते. क्रिस्टलायझेशन इज अ ॲनालिटिकल टेक्निक यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ओनली वन क्रूड ऑर इम्प्युअर सॉलिड. इट इज डन इन द फॉलोइंग 4 स्टेप. ही जी क्रिस्टलायझेशन टेक्निक आहे ही 4 स्टेपमध्ये केली जाते. कशा पद्धतीने बघा की एका बीकरमध्ये आपण प्रॉपर सॉल्व्हंट घ्यायचं, त्या सॉल्व्हंटमध्ये तो इम्प्युअर सॉलिड टाकायचा, तो डिझॉल्व करायचा, ते सोल्युशन सॅच्युरेट करायचं म्हणजे ते चांगल्या पद्धतीने हीट करायचं आहे नियर अबाउट इट्स बॉइलिंग पॉईंट आणि त्याच्यानंतर ते हॉट सोल्युशन फिल्टर करायचं, क्विकली फिल्टर करायचं. फिल्टर केल्यानंतर ते इनसोल्युबल इम्प्युरिटी फिल्टर पेपरवर निघून येतील. ते जे फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट रूम टेम्परेचरला कूल होऊ द्यायचं. कम्प्लिटली कूल झाल्यानंतर आपल्याला असं आढळतो की जो सॉलिड आपण डिझॉल्व केलेला होता, जो सोल्यूट आपण डिझॉल्व केलेला होता त्याचे फाईन आणि प्युअर क्रिस्टल तयार झालेले दिसतात. पूर्णतः क्रिस्टल तयार झाल्यानंतर थोडंफार लिक्विड मागं शिल्लक राहतं. ते जे लिक्विड आहे त्याला मदर लिकर असं म्हणतात आणि त्या मदर लिकरमध्ये सोल्युबल इम्प्युरिटी असं म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने इम्प्युअर सॉलिड जर असेल आणि त्याच्यामध्ये दोन्ही इम्प्युरिटी सोल्युबल आणि इनसोल्युबल इम्प्युरिटी ह्या क्रिस्टलायझेशन प्रोसेसने काय करतो आपण बाहेर काढतो. म्हणजे फिल्ट्रेशनने इनसोल्युबल इम्प्युरिटी बाहेर काढतो आणि क्रिस्टलायझेशनने सोल्युबल इम्प्युरिटी बाहेर काढतो. प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ इम्प्युअर सॉलिड इज प्रिपेअर्ड बाय बॉइलिंग इट स्मॉल बट सफिशियंट क्वांटिटी ऑफ सुटेबल सॉल्व्हंट. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप हॉट फिल्ट्रेशन. द अबव हॉट फिल्ट्रेशन इज filtrate quickly by suction filtration. Therefore, undissolved impurity get removed on the filter paper as in the form of residue. Cooling of the filtrate. The hot filtrate is allowed to cool at a room temperature. The filtrate becomes supersaturated with respect to main dissolved solute. The excess quantity of dissolved solute comes out from the solution in the form of crystal.
The dissolved impurity do not supersaturated from the solution in the small quantity. Filtration. The crystal of pure substance are separated by filtration. The filtrate obtained is called as mother liquor. The crystals are free from soluble as well as insoluble impurity. अशा पद्धतीने सिंगल सॉलिडचे क्रिस्टलायझेशनसाठी आपण क्रिस्टलायझेशन ही प्रोसेस वापरली जाते. आता पुढची जी टेक्निक आहे ती टेक्निक आहे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन. फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, की समजा दोन सॉलिड एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स झालेले असतील आणि ते जर आपल्याला एकमेकापासून सेपरेट करायचे असतील तर ते सेपरेट करण्यासाठी आपण फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन ही प्रोसेस वापरली जाते. म्हणजे याच्यामध्ये फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन इज अ प्रोसेस यूज फॉर सेपरेशन ऑफ टू और मोर सोल्युबल सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट सोल्युबिलिटी इन द सेम सॉल्वंट ॲट द रूम टेम्परेचर. म्हणजे जे दोन सॉलिड आपल्याला एकमेकापासून सेपरेट करायचे आहेत त्यांचं सॉल्वंट एक पाहिजे, म्हणजे ते सेम सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे, परंतु त्याची सोल्युबिलिटी ही वेगळी पाहिजे. म्हणजे एक लवकर डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि एक थोड्या वेळाने डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. जो हळूवार डिझॉल्व्ह होतो त्याचे पहिल्यांदा क्रिस्टल तयार होतात आणि जो लवकर डिझॉल्व्ह होतो त्याचे लवकर क्रिस्टल तयार होतात. ती प्रोसेस मिक्सचर ऑफ टू solute A and B are dissolved in suitable hot solvent to prepare saturated solution. The saturated solution is filtered to remove dust particle and then allowed to cool at a room temperature. Less soluble substance, less soluble solute are crystallized out first. The crystals are filtered, washed with solvent, water, and dried it. The mother liquor is concentrated by evaporating the solvent. The second solute are crystallized from mother liquor. The crystals are filtered and purified. Second component. Check its purity by taking the melting point. In this way, two or more solid are separated from each other by fractional crystallization process.